हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी यातील 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. महत्त्वाचे म्हणजेच आजच्या टॉपिकमध्ये फक्त कृती पूर्ण करा या पद्धतीवर जे प्रश्न विचारले जातात, कृती पूर्ण करा, तेच प्रश्न आपण घेणार आहोत. प्रत्येक लेक्चरमध्ये फक्त 2च टॉपिक किंवा 2च एक्झाम्पल कवर होत आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. कारण 2पेक्षा जास्त घ्यायचे म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. त्यामुळे आपण 2 एक्झाम्पल जे महत्त्वाचे आहेत, जे बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतील, अशाच प्रश्नांचा आपण अभ्यास घेत आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मी लिहून घेतलेलं आहे महत्त्वाचे जे प्रश्न. कृती पूर्ण करा आहे. फक्त कॉलममध्ये रिकामे कॉलम दिले जातात, त्यात आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे असतात. प्रश्न पहिला आहे, 6ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असतील? कृती दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे बरं का त्यांनी अगोदर प्रश्नामध्येच. 12, 18, 24, 96 या 6ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या आहेत. येथे ए बरोबर 12, डी त्यांचा काय आहे 6 दिलेला आहे ऑलरेडी, आपल्याला इथे काढायची गरज नाही आहे. पहा, डी 6, TN 96 ऑलरेडी दिलेलं आहे, इथं कोणतीही व्हॅल्यू काढायची गरज नाही. TN = A + N - 1 × D. आता इथं ब्रॅकेटमध्ये काय येणार, TN काय येणार, आपल्याला काय दिलेलं आहे, TN काय दिलेलं आहे 96. फक्त तिथंच व्हॅल्यू दिली, इथं फक्त लिहायची कॉलममध्ये. बरोबर, ऑलरेडी दिलेलं आहे प्रश्नामध्ये, ह्या संख्या सगळ्या दिलेल्या आहेत, त्यामुळे TNची व्हॅल्यू मी पुट केली. ए किती आहे 12 अधिक N - 1 × D किती दिलेला आहे प्रश्नामध्ये 6, ही फक्त व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर काय केलेलं आहे पहा. त्यानंतर बघा इथे दिलेलं आहे साईडला, दोन्ही बाजूला 6ने भागलं तर काय येतं, 6ने भागलं 96ला तर किती येईल, 16, 6, 96, 16 96, म्हणजे ह्याला 6ने आपल्याला भाग द्यायचा, म्हणून ब्रॅकेटमध्ये 16 लिहिलं. 6ने 96ला भाग दिला, म्हणून 2 प्लस, आता ह्याला 2 काय आलं, कारण ह्याला परत 6ने, प्रत्येक पदाला आपल्याला 6ने भाग, म्हणजे दोन्ही बाजूला 6ने भागून का ज्या किमती येतात त्या लिहायच्यात फक्त. इथं किती आहे 12, मग 6 दुने 12 अधिक N - 1, 6 1 6, इथं 1 येईल. बरोबर, कारण 1 नाही मांडला, 1 कन्सिडर केला जातो, 1 नाही मांडला तरी चालतो, कारण N - 1 × 1 केलं तर काय येणार आहे N - 1. बरोबर, मग आता हे सिम्प्लिफाय करा. N = किती येईल, मग आता हे काय करणार, हा +2 आहे, तो इकडे आल्यावर मी रफ तुम्हाला समजण्यासाठी सिम्प्लिफाय करते. हा 16 आहे, 16, हा +2 आहे, इकडे आल्यावर काय होणार -2. बरोबर, त्यानंतर = N - 1. बरोबर, 16तून 2 गेले, किती राहिले 14, = N - 1. आता हा -1 आहे, इकडे आल्यावर काय होणार, प्लस होणार, 14 अधिक हा 1 = N. मग 14 अधिक 1 15 = N. मग Nची व्हॅल्यू काय आली 15, म्हणून इथं 15. एक्झाममध्ये शेवटच्या पेपरवर ॲन्सर पेपरवर लास्ट पेजेसला रफ पेज म्हणून कन्सिडर करायचं, लिहायचं तिथं, आणि त्यावर हे रफ सिम्प्लिफाय करायचं, आणि डायरेक्ट इथं तुम्हाला सॉल्व करण्याची, सिम्प्लिफाय करण्याची गरज नसते. फक्त आपल्याला ब्रॅकेटमध्ये ॲन्सर लिहायचं असतं अशा प्रश्नामध्ये. जेव्हा कृती पूर्ण करा असा प्रश्न येतो तेव्हा मग व्हॅल्यू लिहिण्यासाठी आपण काय केलं, आधी सिम्प्लिफाय केलं, त्याची व्हॅल्यू काय आली, Nची व्हॅल्यू 15, मग इथं फक्त डायरेक्टली 15 मानले. तुम्हाला समजण्यासाठी मी हे सिम्प्लिफाय करून दाखवलं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा प्रश्न हा विचारला गेला होता बोर्डाच्या परीक्षेमध्ये, मार्च 2020 आणि सप्टेंबर 2021च्या प्रश्नपत्रिकेत पण हा प्रश्न विचारला गेला होता. पहा, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 आहे व सामान्य फरक 3 आहे, तर S27 काढा, असा प्रश्न आहे. कृती दिलेली आहे बघा. पहिले पद A किती दिलेलं आहे 6, सामान्य फरक D 3 दिलं आहे, आणि S27 काढायचा आहे, त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे. मग SNचा त्यांनी फॉर्म्युला यूज केला आहे. SN = N/2 ब्रॅकेटमध्ये
ए प्लस काय आपला फॉर्म्युला, ज्याला फॉर्म्युला माहिती आहे त्याला लगेच इथं व्हॅल्यू इथं जे काय असेल येणारी व्हॅल्यू ते पुट करता येईल. मग फॉर्म्युला काय आहे, n/2 ऑफ ए प्लस n-1 इंटू डी. बरोबर, ज्यांना फॉर्म्युला माहिती आहे त्यांनी लगेच हा ब्रॅकेट कंप्लीट केला. त्यानंतर पुढं काय विचारलं आहे, S27 इक्वल टू 27/2. एची व्हॅल्यू काय दिलेली आहे, ए किती दिलेला आहे, 12 नाही इथं 6 दिलेला आहे ए. बघा हा फॉर्म्युला, सॉरी माझं चुकलं इथं, कारण हा फॉर्म्युला आपला 2a आहे. बरोबर, 2a प्लस n-1 इंटू डी. आता डायरेक्ट त्यांनी पुढची स्टेप दिली, S27 n/2. n किती आहे, n दिलेला आहे 27. बरोबर, n म्हणजे S27 म्हणजे 27 डिवाइड बाय 2. डायरेक्ट 12 कसं आलं इथं, 2 इंटू ए, मग 6 गुणिले 2 केलं तर काय येतं आहे 12, अधिक n किती आहे 27 वजा 1 इंटू डी किती आहे, बघा इथं डी फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यातली ती व्हॅल्यू तिथं पुट करा. डी किती दिलेला आहे 3. बरोबर, 3 मांडून घ्या. त्यानंतर 27 डिवाइड बाय 2 इंटू, आता हे सिम्प्लिफाय करा, 12 अधिक, इथं तुम्हाला रफ मी सिम्प्लिफाय करते समजण्यासाठी, कारण आपल्याला फक्त ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू पुट करायची इथे. मग काय करणार, 27/2 ब्रॅकेट सॉल्व करा, 12 अधिक हे किती आहे, 27तून 1 गेला किती राहिले 26. बरोबर, गुणिले किती 3. ब्रॅकेट कंप्लीट. परत 27/2 12 अधिक 26 गुणिले 3 करा, 6 के 6 12 6 त्रिक 18, हातच्याला 1, 3 दुने 6 आणि 1 7. आता बघा 27/2 12 अधिक 78 किती येतं आहे 90. बरोबर, मग आता 2 ह्याला भाग जातोय. बरोबर, बे 1 बे, बे 4 8 राहिला 1, बे 5 10. मग 27 गुणिले 45 करा, 27 गुणिले 45 इथं किती येणार 27/2. इथं ब्रॅकेट 1 दिलेला आहे, त्यामध्ये किती व्हॅल्यू आपली आली सॉल्व करून 90. बरोबर, 90ला आपण 27 गुणिले, इथं ऑलरेडी खाली बघा एक स्टेप दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला मग 90. मग बे 1 बे ह्याला भाग दिला मी, इथं काय येईल 45. मग इथं ब्रॅकेटमध्ये 90 लिहिण्याऐवजी 45, कारण खालच्या स्टेपलाच त्यांनी ऑलरेडी इथं दिले. मग इथं फक्त व्हॅल्यू मी 45, 27 गुणिले काय येईल 45. बरोबर, मग 27 राहिलं काय, 27 गुणिले 45 करा, 27 गुणिले 45 किती येतं आहे 27 गुणिले 45, 27 गुणिले 45, 7 5 35, 5 दुने 10 आणि 3 10 आणि 3 13, 0 7 चौक 28, हातच्या आले 2, 4 दुने 8, 8 आणि 2 10. बघा किती येतं आहे 5 0 5, 8 आणि 3 11, हातच्या आला 1 1 1 2 आणि हा 1 आहे असा 12 15, म्हणजे 1200 किती 15. बघा हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला एक्झाममध्ये लिहिण्याची गरज नाही, रफ पेजवर हे ॲक्युरेट कॅल्क्युलेशन येण्यासाठी मी हे रफ कॅल्क्युलेशन केलं आहे. ते रफ कॅल्क्युलेशन करा आणि त्याच्यावरून ब्रॅकेटमध्ये जे व्हॅल्यू दिलेत 27/2 गुणिले हे डायरेक्ट ब्रॅकेट सॉल्व केलेलं आहे. सॉल्व करून काय येतं उत्तर 90. मग 90 आलं, त्यामुळे मग काय केलं इथं 2 डिवाइड आहे, मग ह्याला भाग दिला आपण, 2ने ह्याला भाग दिला, बे 1 बे आणि 90ला 2ने भाग दिला तर किती येते 45. मग 27 गुणिले 45 काय येतं आहे 1215. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. खूप इम्पॉर्टंट एक्झाम आहे. अशा पद्धतीचे एक्झाम्पल हे नेहमी येतात, त्यामुळे तुम्ही त्यांचा चांगला अभ्यास करा. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपले मित्र बहीण नातेवाईक कोणी रिलेटिव्ज जे 10वीला असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, जेणेकरून त्याला या बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याला या व्हिडिओचा पूर्णपणे उपयोग होईल. थँक्यू.